हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया। तर आता ना दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजता बघा इतकं ढगाळ असं वातावरण आलेलं आहे ना की विचारायची सोय नाही। भरपूर असं वातावरण ढगाळ झालेलं आहे आणि कसं काय म्हणजे आता 2 दिवस झालं ढगाळ वातावरण आहे पण पाऊस काही झाला नाही, फक्त असं एक थेंबाचा पाऊस वगैरे पडतोय। आणि चला म्हटलं मी तुमच्याशी शेअर करूया। आणि मी बऱ्याच दिवसांनी आज टेरेसवर आलेले आहे आणि थोडासा पाऊस वगैरे झाला आणि पाऊस झाल्यानंतर मी चेंज वगैरे केले कपडे वगैरे आणि म्हटलं आता चला स्वयंपाकाची तयारी करावी। आणि आता ना 5:30 आणि 6 वाजलेले आहेत, कारण वारा वादळ पाऊस सुटल्यामुळे मी असलं ना आम्ही लवकरच स्वयंपाक बनवतो। आणि इकडे ना मी शेवग्याची भाजीची रेसिपी बनवणार आहे आणि लवकरच मी स्वयंपाक पण बनवून घेते। म्हटलं चला आता शेवगा पण मी शिजून घेतलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं, जिरं टाकून घेतलं आणि थोडंसं मोहरी पण टाकून घेतली आणि मोहरी जिरं छान तडतडलं ना लसूण पण कोथिंबीर पण टाकलेली आहे, नंतर टमॅटो पण टाकून घेतलं आणि छानसं ना मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। आणि बाहेर इतकं वारा वादळ पावसाचं असं खरंच खूप छान वाटतं बरं का। असं एकदम असं गारठा पण सुटलेला आहे, पाऊस काही तेवढा जास्तीचा मोठा नाही आहे बरं का, कुठेतरी पाऊस झाला पण आमच्या इकडनं थोडंसंच बारीक थेंब असं रिमझिम पाऊस झालेला आहे आणि खरंच खूप छान वाटतं बरं का। आणि इकडे बघा मी शेवगा शिजून घेतला होता अगोदर, मग नंतर मी ते शिजवलेलं शेवगांना फोडणीमध्ये टाकलं आणि काळा मसाला टाकला, थोडंसं लाल मसाला टाकून घेतलेला आहे आणि नंतर ना शेंगदाण्याचा कूट पण ॲड केला। आणि मी कधी ना जास्तीचं ना डाळीतल्या शेवग्याची आमटी बनवते, पण आज म्हटलं चला आता पावसा पाण्याचं लवकरच आपण शेंगदाण्याचा कूट टाकून ना शेवग्याची अशी आमटी बनवावी, ही पण ना खरंच खूप छान होते बरं का। बघा बाहेर लवकरच भाकरी बनवायला घेतलेत, आई भाकरी बनवायचं आईच भाकरी बनवतात बाहेर आणून, पण आज ढगाळ वातावरण वगैरे असल्यामुळे आई म्हटलं चल मी थांब पटपट बाहेर भाकरी बनवते। आई बघा इकडे छानपैकी ना अशा पातळ अशा ज्वारीच्या भाकऱ्या बनवतात आणि खरंच खूप छान लागतात बरं का असं पातळ ज्वारीच्या भाकरी। आणि नंतर तुम्ही पाहू शकता बघा इतकं वारं सुटलंय ना की विचारायची सोय नाही आहे, पण असं वारं सुटलं पण पाऊस काय तेवढा झाला नाही आहे, रिमझिम असा पाऊस झाला। माझी पण मी भाजी वगैरे करून घेतली, भात बनवला आणि शेवग्याची आमटी पण बनवली आणि आणखीन अजून एक सुक्की भाजी पण बनवली, मेथीची भाजी वगैरे। आई पण भाकरी बनवल्या बाहेर चुलीवरती आणि इतकं छान असं वातावरण पण होतं, पण पाऊस पण आला नाही आहे। पाऊस आलाच तर मग सगळे अशा कैऱ्या वगैरे सगळं शेतकऱ्याचं वगैरे अवकाळी पडणं, शेतकऱ्याचं सगळं नुकसान होतं। आणि बघा तेवढ्यात ना आहो पण आले, आहो पण बाजारला गेले होते बरं का। आणि तिकडं थोडंसं सोलापुरात थोडंसं पाऊस म्हणजे रिमझिम झाला, पण आहो येताना थोडेसे भिजून आल्यानंतर बघा मी लगेचच मग किराणा बाजार भरायला घेतलेला आहे। आणि किराणा बाजार ना मी सगळं असं काढून ठेवला आणि 2-3 दिवस असं पडून राहतो, दरवेळेस किराणा बाजार आणला ना उद्या ठेवा आज ठेवा असं मग राहून ना 2-3 दिवस राहतं। आणि शेंगदाणे बघा हे घुंगरू शेंगदाणे आहेत आणि हे शेंगदाणे ना आम्ही चिवड्यासाठी किंवा नाश्त्यासाठी वापरतो आणि खरंच खूप छान लागतात बरं का। आणि हे जाड शेंगदाणे शेंगाची चटणी आणि आपल्याला भाजीसाठी शेंगदाण्याचा कूट आणि मटकी पण आणलेली आहे 1 किलो, म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी मटकी लागते आम्हाला म्हणून आम्ही 1-2 किलो अशी मटकी आणतच असतो। आणि वेगवेगळे ड्रायफ्रूट्स मुलांसाठी खाऊ किंवा तेल साबणात वेगवेगळे लागणारे साहित्य आणि दंतकांती शॅम्पू वगैरे सगळं असं आणत असतो बरं का। आणि साहित्य किचनचं आणि पर्सनल केअर शॅम्पू साबण किंवा पूजेचं साहित्य असं सगळ्या गोष्टी मी लिहून आणत असते। आणि तुम्ही पाहू शकता इकडे बघा शॅम्पूची माळच आणलेली आहे आणि कोणतीच गोष्ट असं विसरू नये म्हणून आम्ही ही लिस्ट व्यवस्थित बनवून आणत असते आणि तसं भरून पण घेते बरं का। आणि जे काही आधीचं असले ना मग 1 किलो जर काही असेल मग मी त्याचं थोडंसं निम्म कमी करून आणत असतो आणि एकदा सगळं किचनमधलं चेक करून घेतो। आणि डाळी कडधान्य आपल्याला महिन्याला लागतं आणि काय शिल्लक आहे काय शिल्लक नाही याचा पण मी अंदाज घेत असते। आणि उदाहरणार्थ बघा 1 किलो शेंगदाण्याचा मधला ना तर 1/4 किलो जर शेंगदाणे राहिले संपले म्हणजे 1/4 किलो राहिले आणि आपण जर आणायचं असेल लिस्टमध्ये तर 1/4 किलो लिहायचा एकदा। त्यानंतर ना पर्सनल साहित्य पण आपण बघून घ्यायचं, पूजेचं साहित्य आणि असं किचनमधले छोट्या मोठ्या अशा गोष्टी हळद जिरं मोहरी आणि बडीशोप वगैरे मसाला किंग मसाला आणि गरम मसाला वगैरे सगळं मीठ वगैरे सगळं मी पाहून आणत असते। अजून एक 3 पुडे होते बरं का मिठाचे आणि मी अजून 2 शिल्लक राहू दे म्हणून अजून 2 आणलेले आहेत, अगोदरचे 3 आणि आत्ताचे 2। आणि साखर पण आणलेली आहे 5 किलो
दर महिन्याला आम्हाला 5 किलो साखर लागते आणि गूळ पण आहे 1 किलो आणि फरसाणचे असे 2 पुडे, कारण फरसाण लागतं बरं का दुपारी आधीमध्ये खायला. आणि शेंगदाणे पण आहेत. हे शेंगदाणे भाजताना ना आम्ही एक आदल्या दिवशी बाहेर ऊन खाऊ घालून त्याला ना दुसऱ्या दिवशी भाजत असतो आणि खूप छान होतं बरं का शेंगदाण्याचा कूट. आणि हा बॅडगीचं काश्मीरी बॅडगी मिरची पावडर आणलेली आहे, ह्याच्यामुळे ना कलर खूप छान येतो बरं का सगळ्या अशा आमटीला वगैरे. आणि सगळं बघा मी त्याचे डबे घेतलेले आहेत आणि जे काही अगदीचं साहित्य होतं ना डब्यातलं ते आपलं डेलीच्या किचनमधल्या डब्यामध्ये मी ठेवून दिले. आणि जे आता आणलेलं आहे नवीन म्हणजे किराणाचं सगळा बाजार ते मी आता आतमध्ये दुसऱ्या डब्यात स्टोअर करून ठेवते. अगोदर ना आधीचं जे काही असतं ना ते वापरायचं, म्हणजे जेणेकरून काहीच वाया जाणार नाही आहे. आणि त्यानंतर ना पर्सनल साहित्य पण आपण बघून घेतलेलं आहे. मी पूजेचे साहित्य पण बघून घ्यायचं, अशा पद्धतीचा मी किराणा बाजार भरत असते. आणि त्यामुळे ना तुम्ही बघू शकता सगळं खाली मी वस्तू असे ठेवून दिल्या. तर किराणा भरल्यानंतर इतकं साहित्य असं डोळ्यासमोर असतं की त्याला बघूनच आपल्याला दडपण आल्यासारखं होतंय. आणि आई पण आलेले आहेत बघा मदतीला. आई पण सगळे मी आता भरून दिल्यानंतर आई सगळ्या डब्या पण भरून ठेवले. आणि नंतर बघा मी आता संध्याकाळच्या मला किराणा वगैरे भरायला ना 1-2 तास तरी लागला डब्यामध्ये सगळं व्यवस्थित ठेवून द्यायला. आणि नंतर म्हटलं चला आज डाळ खिचडी बनवूया. खिचडी बनवते मी सगळ्या अशा डाळी टाकून ना, खरं खूप छान लागतो. काही भागामध्ये मसाला भात पण म्हणतात ना, काही भागामध्ये खिचडी पण म्हणतात. मी नसं इकडं म्हणजे कुकर पण गरम करायला ठेवलेला आहे आणि पाणी गरम होण्यासाठी ठेवलं. आणि सगळ्या डाळी टाकून ना मी आज भात बनवणार आहे. 1-2.5 वाटी मी तांदूळ घेतलं आणि 1 वाटी ह्याची डाळ घेतलेली आहे मटकी, आणि अर्धी वाटी मूग डाळ आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. कांदा, टोमॅटो, बागेतला कढीपत्ता आणि मिरची आणि कोथिंबीर आणि खडे मसाले पण टाकले आणि खूप छान होतं बरं का. असा सगळ्या डाळी टाकून ना भात खूप भारी लागतं आणि तुम्ही पण नक्की एकदा बनवा असा भात. आणि मग मला नंतर कमेंटमध्ये सांगा ताई खूप छान लागतो भात म्हणून. मला ना हे लहानपणीची आठवण आली. मी स्कूलमध्ये जायची नाही तेव्हा प्राथमिक शाळेमध्ये मराठी झोपडीच्या, तेव्हा तिथं भात असा भेटायचं आणि सगळ्या डाळी टाकून असं भात खरंच खूप छान लागायचं. आणि मला म्हटलं आज मला आठवण आली म्हणून मी असा आज भात बनवायला घेतलेला आहे. आणि लवकरच अशी भाजी म्हणजे झटपट हे असं भात बनतो कुकर लावल्यानंतर, तुम्ही पाहू शकताय. आणि सगळ्या मी डाळी पण टाकून घेतले कुकरमध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर पण भरभरून घेतली आणि थोडीशी हळद टाकली आणि थोडासा गरम मसाला वगैरे टाकला. आणि शौर्य खाणार आहे म्हणून मी जास्तीचं मिरच्या काय टाकल्या नाही, थोड्याच मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि तांदूळ पण मी धुवून ठेवलं 1-5-10 मिनिटं आणि नंतर ना गरम पाणी ॲड केलं, त्याच्यामुळे ना लवकर भात शिजतो. आणि भात शिजेपर्यंत म्हटलं आता चला किचन ओटा वगैरे आपण साफ करून घेऊया. आणि किचन ओटा पण मी साफ करून घेतला आणि आता भात पण रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं मोकळा खूप छान असं खिचडी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आमची सर्वांची जेवण वगैरे झाली, पण जेवण करताना आहोना वगैरे ना असं शूट केलेलं आवडत नाही, म्हणून मी ना जास्तीचं असं जेवणला बसलेलं शूट वगैरे करत नाही बरं का. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी लगेच किचन ओटा वगैरे साफ करून घेतले आणि किचन ओटा सगळं घासून घेतला. आणि खरंच किचन ओटा जर स्वच्छ असेल ना आपल्यालाही छान वाटतं. आणि भांडी पण घासून झाली आणि नंतर म्हटलं चला आता पटापट झाडू वगैरे मारून घेऊया. आणि आजचा मला खरंच आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ना मला सांगा बरं का. आणि भात कसा बनवला होता मी खिचडीत सगळ्या डाळी टाकून ना, खिचडी कशी झालती मला तेही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सगळा बघा इथं कचरा इथं जमा करते मी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.